तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे लिक्विडिटी का असतं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। हा पार्ट 23 आहे आपल्या मराठी ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग कोर्सचा पार्ट 23 आहे आणि मी गेले 22 पार्ट्समध्ये तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज दिलेले आहेत। जे पण नवीन असेल ते पार्टचे जाऊन व्हिडिओ बघू शकता। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिक्विडिटी का असते, एक्सटर्नल लिक्विडिटी का असतं मार्केटमध्ये ते तुम्हाला आता मी शिकवणार आहे। तर जेव्हाही मार्केट ओपन होतं आणि जेव्हाही मार्केट क्लोजिंग होतं तेव्हा मार्केटमध्ये खूप लिक्विडिटीज असतात। म्हणजे आपण एक्सटर्नल लिक्विडिटी घेणार आहोत म्हणून मी तुम्हाला फर्स्ट डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला जेव्हा पण मार्केट क्लोजिंग देतं तेव्हा त्याच्या अप साईडला पण लिक्विडिटी असते आणि त्याच्या लोअर साईडला पण लिक्विडिटी असते। तर फर्स्ट मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अप साईड मार्केट आहे त्याची लिक्विडिटी तुम्हाला फर्स्ट एक्सप्लेन करतो। तर बघू शकता मार्केट डेली टाईम फ्रेमवर समजा मार्केट असा अप साईडला चाललेला आहे आणि हा मार्केट अशी आपली डेली टाईम फ्रेमवर बनलेली आहे। मार्केट ग्रीन आहे म्हणजे मार्केट ह्या लगभग इथं क्लोजिंग मार्केटने दिलेली आहे ह्या जागी। तर मार्केट जेव्हा ही एक्सटर्नल लिक्विडिटी बघायची असतं, मी सध्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपट्रेंडची लिक्विडिटी फर्स्ट एक्सप्लेन करीन आणि तुम्हाला काही इंट्रा पॉईंट येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन। तर तुम्ही लिक्विडिटी कुठे असते मार्केटची, हाय पॉईंटला पण असते, लो पॉईंटला असते, डेच्या हायला पण असते आणि डेच्या लोला पण लिक्विडिटी असते। तर अपट्रेंडला मार्केट आहे, अपट्रेंडला मार्केट आहे, ग्रीन कॅन्डल बनले आहे आणि त्याच्या लो साईडला पण लिक्विडिटी आहे आणि हाय साईडला पण लिक्विडिटी आहे। पण मार्केट समजा इथं ओपन झालं, खालच्या साईडला ओपन झालं आणि मार्केट आपले ह्या कॅन्डलच्या बॉटम साईडची लिक्विडिटी घेतोय आणि मार्केट ह्या कॅन्डलच्या अपसाईडला क्लोजिंग देत आपल्याला टार्गेट देतोय। समजा मी ह्याला, कारण हे जाम खूप मोठी कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला पार्ट्स वाईज ह्याची पण कन्सेप्ट एक्सप्लेन करीन। तर तुम्ही बघू शकता मार्केट इथं ओपन झालं, दुसऱ्या दिवशी मार्केट खाली गेली, खालची लिक्विडिटी घेत मार्केट अपसाईडला गेला। हे ऑर्डर ब्लॉक्स FVG मार्क करून मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार, पण त्याच्या पहिले आपल्याला एक्सटर्नल लिक्विडिटी सगळी एक्सप्लेन करायची आहे, त्यासाठी पण आपल्याला टाईम द्यायला लागेल। तर तुम्ही बघितली की खालची लिक्विडिटी घेऊन मार्केट अपसाईडला गेला, पण मार्केट अप ट्रेंडला आहे म्हणून खालची लिक्विडिटी घेऊन मार्केट अपसाईडला गेला। पण अगर मार्केट अपसाईडला आहे आणि मार्केटनी अपसाईडची लिक्विडिटी घेऊन मार्केट, तुम्ही बोलाल की खाल साईडची लिक्विडिटी घेऊन डायरेक्ट मार्केट अपसाईडला गेलं, कारण अपसाईडला मार्केट आहे तर अपसाईडलाच जाणार। पण आपली ह्या कॅन्डल आता अपसाईडला हे सगळे ट्रेंड चालू आहे, पण मार्केटला ही कॅन्डल ग्रीन बनलेली आहे आणि आपण वरच्या साईडने लिक्विडिटी घेऊन मार्केट खाल साईडला येणार, पण कुठपर्यंत येणार, ह्या कॅन्डलच्या कमी टाईम फ्रेम म्हणजे 5 मिनिटच्या 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर इथे कुठे ऑर्डर ब्लॉक्स रिमेनिंग असतील त्यांना टच करून मार्केट परत वरती जाणार। आय होप तुम्हाला कळलं असेल मी काय एक्सप्लेन करतोय। परत एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। ह्यामध्ये मी तुम्हाला फक्त अपट्रेंडचेच लिक्विडिटीबद्दल एक्सप्लेन करतो क्लिअर। हे बघा, अप ट्रेंड आहे मार्केट, इथून मार्केट अप ट्रेंड आहे आणि इथे ग्रीन कॅन्डल बनले, अप ट्रेंड आहे, ग्रीन कॅन्डल बनले आहे। तर मार्केटच्या जेव्हा पण हाय लावतो आणि लो लावतो, मार्केट डेचा हाय आणि डेचा लो जेव्हा असतो तेव्हा त्याच्या दोन्ही साईडला लिक्विडिटी असते। हे बघा, दोन्ही साईडला इथे लिक्विडिटी असते। पण समजा दुसऱ्या दिवशी मार्केट जे रेड मार्क करतोय हे लिक्विडिटीज आहेत, म्हणजे हाय साईडला लिक्विड असतं, खालच्या साईडला लिक्विड असतं। तर मार्केट अगर फ्लॅट ओपनिंग दिली, म्हणजे आता इथं ओपनिंग होती ते इथं ओपनिंग देऊन, म्हणजे इथं का गेल्या दिवशी आपले समजा इथं क्लोजिंग दिले तर इथं ओपनिंग करून मार्केट इकडची लिक्विडिटी घेऊन मार्केट ह्या लिक्विडिटीला क्रॉस नाही करणार का, कारण मार्केट अपसाईडला आहे आणि ही कॅन्डल ग्रीन बनल्यावर जे
कमी टाईम फ्रेमवर जाऊन म्हणजे 5 मिनिट्सला जाऊन इकडे कुठला ऑर्डर ब्लॉक्स असेल तोपर्यंतच तिथेपर्यंतच मार्केट जाणार आणि त्याच्यानंतर मार्केट वर जाऊ शकतो. पण अगर लिक्विडिटी खालची समजा इथून मार्केट खाली खाली आलं खाली आलं खाली आलं आणि इथून लिक्विडिटी घेऊन मार्केट डायरेक्ट बॉसही करू शकतो असा. आय होप तुम्हाला कळत असेल, कारण दोन्ही ह्याच्यामध्ये लिक्विडिटी ग्रॅब करून अगर अपट्रेडला मार्केट आहे. एकदा परत तुम्हाला सांगतो कारण हे जरासं किचकट आहे पण हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. इथून मार्केट समजा अप ट्रेंडला ग्रीन कॅन्डल क्लोजिंग झाली आहे, अप साईडची लिक्विडिटी मार्केटने घेतली तर मार्केट ह्या जी ग्रीन कॅन्डल डे फ्रेमच्या टाईम फ्रेमवर जी बनलेली आहे त्याच्या बॉटमला इथं कुठले ऑर्डर ब्लॉक्स आणि FVG टच करून मार्केट अप साईडला जाणार. का? कारण मार्केट अप साईडला आहे. अगर तेच मार्केट हे इकडून मार्केट खाली येणार, खालची लिक्विडिटी घेणार आणि मार्केट लिक्विडिटी घेऊन मार्केट अप साईडला जाणार इथे. का? कारण मार्केट अप ट्रेंडचं आहे. तर आय होप तुम्हाला अपसाईडची लिक्विडिटी एक्सप्लेन कळली असेल. मी 2 या 3 प्रकारे तुम्हाला समजवलेलं आहे की लिक्विडिटी का असते मार्केटमध्ये. ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डाऊन साईडची लिक्विडिटी का असते ते मी एक्सप्लेन